नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये कडबाकुट्टी अनुदान या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर आपण एखादी छोटीशी जरी चूक केली तर आपला अर्ज बाद होऊ शकतो, रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे आपण हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपला अर्ज कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात हा व्हिडिओ असल्यामुळे आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, ही योजना कशासाठी आहे तर जनावरांसाठी सहजरित्या चारा कुटी करण्यासाठी, स्वच्छ पद्धतीचा चारा कुटी करून आपल्या जनावरांना चरण्यासाठी हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत? जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचा सातबारा आहे आणि आधार कार्ड, बँक पासबुक आहे, हे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा नाही असे शेतकरी यामध्ये पात्र असणार नाहीत. त्यामुळे ज्यांच्या नावावर शेती आहे अशाच शेतकऱ्यांनी हा अर्ज भरायचा आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला महा-डी-बी-टी पोर्टलची लिंक ओपन करायची आहे. त्याच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे. त्या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी गट आणि आधारित लॉग इन असे 3 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत लॉग इन करण्यासाठी. तर यामध्ये आपण आपला शेतकरी आय डी जो असतो तो शेतकरी आय डी टाकून या ठिकाणी आपण OTP पाठवायचा आहे. या ठिकाणी OTP यशस्वीरित्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर जाणार आहे. त्या मोबाईलवर OTP गेलेला या ठिकाणी आपण OTP व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून आपण महा-डी-बी-टी पोर्टलच्या लॉग इनवर जाणार. त्या ठिकाणी आपल्याला सर्व ऑप्शन या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत. तर आपण पाहूया. आता आपण लॉग इन करून आत येत आहोत. लॉग इन सक्सेसफुल आपलं झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण वैयक्तिक तपशील घटकांसाठी अर्ज करा यावर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा डेस्कटॉप साईट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी डेस्कटॉप साईट केल्यानंतर आपल्याला पाहण्यास मिळत आहे कृषी यांत्रिकीकरण. तर आपण कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने पॉवर टिलर चलित अवजार या ठिकाणी 20 HP पर्यंत आणि फॉरेज ग्रास मॅनेजमेंट कटर श्रेडर यावर आपण क्लिक करायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलाच ऑप्शन दिसणार आहे कडबाकुट्टी 20 HP पेक्षा कमी. तर आपण कडबाकुट्टी 20 HP पेक्षा कमी आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी चाप कटर केलं तर आपल्याला कडबाकुट्टी तीच मोठी मशीन येते, ट्रॅक्टर चलित असती आणि ही कडबाकुट्टी आहे ही आपल्याला मोटरवर चालणारी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कडबाकुट्टी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. बरेच सारे शेतकरी कडबाकुट्टीसाठी अर्ज न करता चाप कटर म्हणून अर्ज करतात. चाप कटरमध्ये फरक आहेत. 2 प्रकारचे, एक ट्रॅक्टरचा मोठा चाप कटर असतो आणि एक आपली कडबाकुट्टीची मशीन असते. आपल्याला कशा पद्धतीची चाप कटर पाहिजे का कडबाकुट्टीची मशीन पाहिजे हे आपण व्यवस्थितरित्या सिलेक्ट करून आपण तो अर्ज आपला भरायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण अर्ज भरला तर आपला जेणेकरून अर्ज बाद होणार नाही. जे आपल्याला पाहिजे, आपल्याला चाप कटर पाहिजे का कडबाकुट्टी पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या निवडायचं आहे आणि त्यासाठीच आपला अर्ज भरायचा आहे. जर तुम्हाला अशीच सरकारी योजनेची खरी आणि सविस्तर माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा
व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जर आपला कडबा कुट्टीचा अर्ज अप्रूव्हल झाल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट अपलोड कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नंतर अपलोड करणार आहोत. त्यासाठी चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पोहोचतील सर्वात अगोदर. धन्यवाद.